आपण बघत आहात विमेन्स 24 चॅनल। अमरावतीचं राजकारण पुन्हा एकदा चांगलंच तापलंय। वादग्रस्त विधानामुळे तर कधी स्टंटबाजीमुळे चर्चेत असणारं राणा दाम्पत्य आता दिवाळीच्या किराणा वाटपावरून वादाच्या केंद्रस्थानी। काँग्रेसच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर यांच्याकडे राणा दाम्पत्याने पाठवलं किराणा किट, पण यातूनच उडाला मोठा भडका। विशेष म्हणजे हे किट पाठवलं गेलं यशोमतीताईंच्या एका समर्थकाकडे। त्यात सोयाबीन पोहे, मिठाईची पिशवी आणि साडीची किट आणि त्यातच फोटोही मागितला राणांनी। ते किट ठाकूर यांना देतानाचा फोटो मागितल्यावरून यशोमतीताई आक्रमक झाल्या। त्यांनी हे हलकटपणा म्हटलंय आणि राणा दाम्पत्याला अवकातीत राहा असा स्पष्ट इशाराही दिला आहे। यशोमतीताई म्हणाल्या, भैया आणि भाभी दोघेही अवकातीत राहा। हे किट शालेय वाटपातलं असावं असा संशय आहे। भविष्यात असा प्रकार झाला तर योग्य उत्तर देईल। या वादाने अमरावतीचं राजकारण आणखी चांगलं तापलंय। राणा दाम्पत्य आणि यशोमतीताई ठाकूर यांच्यातील जुने वैर आता नव्या उंचीवर। हा माझा कार्यकर्ता आहे। मी इथे नव्हती आणि त्यावेळेला एक पाकिट हे पाकिट माझ्या घरी देण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं की जरा आम्हाला फोटो काढायचा आहे आणि यशोमतीताईंच्या घरी आम्ही किराणाचं पाकिट दिलं। हे जे चित्रविचित्र लोक आहे, नवरा कुठे बायको कुठे, कधी सत्तेमध्ये, कधी आमच्या सपोर्टनी, कधी भाजपच्या सपोर्टनी, कधी कोणाच्या सपोर्टनी काय काय राजकारण करत असतात। त्याने मला ही 100 रुपयाची साडी पाठवली फुलकटासारखी। हे पाठवला। हे काय आहे? हा पोहा आहे। हे मुरमुऱ्याचे पाकिट आहेत 2। हा डब्बा मोठा दिसला पाहिजे म्हणून 2 मुरमुऱ्याचे पाकिट आहे। याच्यामध्ये हे सोयाबीन पाठवलाय। हे बिस्किट, हे मला असं वाटतं हे शाळांमध्ये जे काही वाटप होतं ना, त्या शाळांमध्ये त्याचं हे तेल पण त्याचंच वाटलं जातं। शाळांमध्ये जे काही अन्न वाटप होतं ते आहे। साखरेचा एक पुडा आहे, एक कायचा आहे, मिठाचा आहे बहुतेक हा पुडा। हे बेसन आहे, हे शेंगदाणे आहे, ही कायची तरी डाळ आहे। परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल। माझ्या बापदादांनी कधी बारदाना चोरला नाही। मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला देता येतं। शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेलेली आहे। अरे हरामखोरांनो, तुम्हाला जर ह्या प्रकारे तुम्हाला जर आमचा अपमान करायचा असेल तर त्याला काय अर्थ उरतो का? तुम्हाला जर काय किराणा द्यायचा असेल, काय करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या घरी जे त्यांचे पैसे दिलेले नाहीयेत ते द्या ना तुम्ही। हे काय लावलेलं आहे भानगडी? आणि भैया आणि भाभी अवकातीत राहायचं। मी काय पहिल्यांदा पडली नाही आणि मी पडली, निवडून आली, नाही निवडून आली, मंत्री झाली, अजून काय झाली तरी माझ्या स्वभावात कधी फरक पडत नाही। मी माझे पक्ष बदलत नाही, मी सरड्यासारखे रंगही बदलत नाही। तुम्ही तुमच्या अवकातीत राहा एवढं तुम्हाला बोलते। आणि परत पुन्हा कधी ही अशी भानगड जर केली तुम्ही तर तुम्हाला असं उत्तर देईन ना की मग याद राखा। एवढंच बोलते। यावेळेला फक्त व्हिडिओ बनवला, तुमची ही भिकारचोटपणा तुमचा हा उघडकीस आणला आणि परत माझ्या घरी येण्याची भानगड काही तुम्ही पडू नका। आणि माया माणसाले फोटो टाकायचा आहे रे बा, यशोमतीताईच्या घरी किराणा दिला, ह्या जर भानगडी तुम्ही केल्या तर तुम्हाला मग दाखवता येईल मला। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशा घडामोडीसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल।